आज मी तुमच्यासोबत साबुदाण्याची रेसिपी शेअर करणार आहे आणि साबुदाण्याची रेसिपी परफेक्ट कशी बनवायची त्यासाठी काही टिप्स देखील शेअर केलेले आहेत. इथे मी 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा मी रात्री भिजत ठेवलेला होता. 7 ते 8 तास साबुदाणा भिजवल्यामुळे छान फुलतो. तर यामध्ये मी 1 वाटी शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिश्रण मिक्स केलेलं आहे. अशा प्रकारे साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आधी मिक्स करून घेतला तर खिचडी चिकट होत नाही आणि लवकर परतून होते. आता एका पॅनमध्ये 4 चमचे शेंगदाणा तेल ॲड करून त्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे. तेलामध्ये बटाटा फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मिरची फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी मिक्स केलेला साबुदाणा ॲड केलेला आहे. आता हा सर्व साबुदाणा एकजीव होईपर्यंत मिक्स करून यावर 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढून आता हा साबुदाणा मिक्स करून यामध्ये आपण जो फ्राय केलेला बटाटा होता तो ॲड करून घ्यायचा आहे. बटाटा जर तुम्ही शिजवून टाकला तर खिचडी चिकट होते. साबुदाण्यामध्ये हा बटाटा मिक्स करून यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपली खिचडी तयार झालेली आहे. फक्त 15 मिनिटांमध्ये अशा प्रकारे मोकळी खिचडी तयार